राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती. अजित पवारांनी भाषणातच लगावले टोले. तो एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी शिंदेंच्या शिवसेनेचे पटेना. शिंदेंच्या मनात मुख्यमंत्री पद गेल्याची सल की राष्ट्रवादीशी जुळवून घेतल्याचा राग. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेल्या नेत्यांचा विशेष सन्मान आयोजित केलेला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदावर राहिलेली नेते मंडळी हजेरी लावतील की नाही असा प्रश्न सुरुवातीपासूनच चर्चेला जात होता. मात्र शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील सेनेचे इंजिन अर्थात एकनाथ शिंदे हेच गैरहजर राहिले आणि सर्वत्र पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. महायुतीत सगळं आलबेल तर आहे ना? शिंदे यांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहत दरे गावातील एका छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं. आपला प्रतिनिधी म्हणून शिंदेंनी प्रताप सरनाईकांना धाडलं. शिंदेंची गैरहजेरी मात्र अजित पवारांच्या पचनी पडली नाही. त्यांनी थेट भाषणातूनच फटकारे ओढत अनुपस्थित राहायचं असल्यास प्रतिनिधीही पाठवू नका अशीच सूचना केली. या निमित्ताने पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पटत नसल्याचंच समोर आलंय. अर्थ खात्याचा कारभार हाती असलेले अजित पवार शिवसेनेला न्याय देत नाहीत ही शिंदे आणि कंपनीची तक्रार महायुती सरकारमध्ये देखील कायम आहे. दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचा गट सगळं काही आलबेल असल्याचं सांगतो. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या मंत्रालयांच्या निधीला अर्थपूर्ण कात्री लावली जात असल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला शिंदेंची अनुपस्थिती माजी मुख्यमंत्री झाल्याची सल की अजित पवार यांना महायुतीत घेऊन आर्थिक नाड्या पुन्हा त्यांच्याच हातात दिल्याचा राग. शिंदेंची अनुपस्थिती नेमकी कशामुळे हाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय.